मॅक्झिमम रेंजवर समजा त्याचा भाला जर पोहोचवायचा असेल तर त्याच्या हाताचा अँगल होरिझॉन्टल सोबत किती बनायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ते जे प्रॅक्टिस करतायत ते याच्यासाठीच करतायत. बघा ताकदीचा भरोश्यावर नाही आहे. टेक्नॉलॉजी आहे, काय आहे टेक्नॉलॉजी. त्या टेक्निकच्या मधात कितीचा अँगल बनवण्याचा प्रयत्नात राहतात ते नेहमी. म्हणजे समजा ऐन दिवशी ज्या दिवशी तो फेकणार आहे अँगल समजा 44 अँगल बनवत असेल, 43चा अँगल बनवत असेल तर रेंज का होईल तेवढी येणार नाही जेवढी त्याला पाहिजे आहे. तर प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस कशासाठी चालली. अँगल किती बनवायला 45 बनवायला. छान सुंदर आणि बढिया. छान सुंदर आणि तर अशा पद्धतीनं आपण जो आहे लास्ट लेक्चरचा बाळांनो बघितलं होतं ट्रॅजेक्टरीचा इक्वेशन. आणि तो होता आपला कोणाचा ट्रॅजेक्टरी, प्रोजेक्टाईल मोशनची ट्रॅजेक्टरी. आणि ह्या ट्रॅजेक्टरीचा इक्वेशन आपल्याला मिळालं होतं बाळांनो. तो इक्वेशन असा होता काहीतरी दॅट वाय इज इक्वल्स टू काय होतं बोला, दॅट इज एक्स इंटू टॅन थिटा मायनस बोला एक्स स्क्वेअर इंटू जी बाय ट्वाईस यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. अशा प्रकारचं आपलं इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी बनलेलं होतं, आठवत असेल. आणि या इक्वेशनला आपण अशा प्रकारे काय केलं, दोन ऍक्सिस मध्ये काय केलं, डिवाइड केलं का. ठीक आहे, बरं तुम्ही म्हणता तर डिवाइड केलं. आणि काय केलं बाळांनो पटकन सांगायचं. वेन एव्हर द ऑब्जेक्ट इज प्रोजेक्टेड लाईक धिस विथ द इनिशियल वेलॉसिटी यू, याचा अँगल बनणार काय, अँगल ऑफ प्रोजेक्शन थीटा. हा काय बनेल, याला आपण ux नाव दिलं. हा काय बनेल, याला uy नाव दिलं. ux ची व्हॅल्यू काय बनली, u cos थीटा. आणि हा काय बनला, u sin थीटा. व्हेरी गुड. ऑब्जेक्ट असा काहीतरी आपला प्रोजेक्टाईल झाला होता आणि पॅराबोलिक पाथ त्यांनी घेतलेलं होतं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काही अत्यंत महत्वाची घटना आपण शिकणार आहोत. तर हे लक्षात ठेवा, व्हॉट इज दिस इज अ पीक पॉइंट इन द प्रोजेक्टाईल मोशन. हा काय त्याचा सगळ्यात पीक पॉइंट. पीक पॉइंट म्हणजे काय, एकदम वरचा भाग दिसताय. तर लक्षात ठेवा बाळांनो, समजा वेनेवर ऑब्जेक्ट इज प्रोजेक्टेड विथ द इनिशियल वेलॉसिटी यू, सो हा जो लागला टाइम त्याला आपण म्हणूया टाइम ऑफ असेंड. काय म्हणणार आहोत, टाइम ऑफ असेंड. आणि येथपासून खालपर्यंत जासाठी याला आपण टीडी लिहूया, याला आपण म्हणूया टाइम ऑफ डिसेंड. हे कळलं सगळ्यांना. त्याच्यानंतर टोटल या ठिकाणी जो टाइम लागला त्या टाइमला कॅपिटल टी म्हणूया. व्हॉट इज द कॅपिटल टी, दॅट इज टाइम ऑफ फ्लाइट. काय म्हणणार आहोत, टाइम ऑफ फ्लाइट. आणि हा जो दिसताय ज्या ठिकाणी आपण पोझिशन पासून होरिझॉन्टल मॅक्झिमम डिस्टन्स जो गेलाय त्याला आपण काय म्हणणार आहोत, होरिझॉन्टल रेंज. काय म्हणणार आहोत. आणि ही जे सगळ्यात मोठी हाईट दिसते बघा, हाईट हा काय होत जाईल, बदलत जाईल, म्हणजे वाढत जाणार आणि काय होत जाणार, कमी होत जाणार. आणि याला आपण काय म्हणणार आहोत, एच मॅक्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, सगळ्यात मॅक्झिमम हाईट. कळलं का. किती फॅक्टर्स तुम्हाला नवीन दिसते आहेत, 4 दिसते आहेत, टीए टीडी टी आर अँड एच. कळलं का. तर आता आपल्याला हे सगळे काढायचे आहेत आणि याचा फायनल इक्वेशन बनायचं. आता मला एक सिंपलचा प्रश्न विचारायचा बाळा, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. समजा मला सांगा थीटाची व्हॅल्यू समजा कमी किंवा जास्त असेल तर काय या थीटामुळे आरवर परिणाम पडणार की नाही पडणार रे बाबा, पडणार. एक एक्झाम्पलच्या याच्यामध्ये आपण घेऊया. समजा थीटाची व्हॅल्यू समजा मी 90 ठेवला तर आरची व्हॅल्यू 0 बनणार. बाळांनो वरती जाईल ऑब्जेक्ट ना खाली येणार. तर कोणता मोशन झाला, 1 डायमेन्शनल मोशन झालं. आणि प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपण काय शिकतोय, 2 डायमेन्शनल मोशन शिकतो. कळत आहे का. म्हणजे थीटावर हा आर डिपेंड करतो, एवढा गोष्ट समजली. समजा मी थीटा कॉन्स्टंट ठेवला आणि 2 व्यक्ती मी चूज केले, 2 व्यक्ती वेगवेगळ्या वेलॉसिटीनं काय करताय, ऑब्जेक्टला प्रोजेक्ट करतात, दगड फेकत आहेत. दोघांसाठी अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे थीटा हा जर सेम असेल तर ज्याची स्पीड जास्त असेल त्याचा आर कसा असेल, जास्त असेल. कळत आहे का. जसा थीटा वाढत जाईल किंवा घटत जाईल त्या अकॉर्डिंग एच सुद्धा का होईल, चेंज होत जाईल. यू ची व्हॅल्यू समजा बदलीत असेल तर एच ची व्हॅल्यू सुद्धा का होत असेल, चेंज होत असेल. टीए टीडी किंवा टी ची व्हॅल्यू जर तुम्ही चांगल्याने बघितलं ते सुद्धा थीटा आणि यू वर डिपेंड करते. अरे हो की नाही. याचा अर्थ असा की जेवढे क्वांटिटी आपण घेतलं, टीए असो की टीडी असो की आपला टी असो की आपला एच मॅक्स असो की आपला आर असो, हे 2 गोष्टीवर डिपेंड करणार. त्या 2 गोष्टींचं नाव आहे कोण, थीटा आणि यू. रीता नाही रे, काय थीटा आणि यू. आय लव्ह थीटा आणि आय लव्ह यू. ठीक आहे, बरं काही हरकत नाही. चला आता कार्यक्रमाला चालू करूया. तर या डायग्रामला मी परत परत काढणार नाही, फक्त या ठिकाणी एकच डायग्राम काढली आहे. तुम्हाला जर समजा पेपरात विचारण्यात आलं तुम्हाला प्रत्येक डेरिव्हेशनला डायग्राम काढत काढत लिहावं लागेल. ठीक आहे. तर पहिला आपण कन्सेप्ट घेऊ बाळांनो. त्याच्यामध्ये आपलं नाव घेऊया कोणतं, दॅट इज टाइम ऑफ फ्लाइट. काय घेणार आहोत आपण, टाइम ऑफ फ्लाइट. एकदम सुंदर आणि बढिया आणि जबरदस्त. सुंदर, बढिया आणि जबरदस्त. सगळ्यांनी बोलत चालायचं, रिस्पॉन्स देत चालायचं आणि वा वा म्हणत चालायचं. काय म्हणत चालायचं, काय म्हणत चालायचं. हे आवाज बघा यांचा कसा गेला, कुठं गेला रे आवाज, कुठं आहे. काय म्हणत चालायचा, व्हेरी गुड. आता बघा वा वा म्हणताना टाइम ऑफ फ्लाइटचा कन्सेप्ट काय, टाइम ऑफ फ्लाइटच्या अंतर्गत आपण पहिले टाइम ऑफ डिसेंट वर काम करू. कशावर काम करू,
डिसेंट. बरं, टाइम ऑफ डिसेंट सॉरी टाइम ऑफ असेंट वर काम करू. टीए हा जो तुम्हाला प्रकार दिसतो म्हणजे काय, व्हॉट इज द टाइम ऑफ असेंट, टाइम रिक्वायर्ड टू रीच इन द प्रोजेक्टाईल फ्रॉम द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अप टू द हायेस्ट पॉइंट ऑर द पीक पॉइंट ऑफ द प्रोजेक्टाईल. कळलं का? यालाच तुम्ही काय म्हणाल, टाइम ऑफ असेंट म्हणाल. बरोबर आहे. ह्या टाइम ऑफ असेंट मध्ये अत्यंत महत्वाची घटना अशी वाढांनो, पटकन सांगायचं. काय दिसतो तुम्हाला, टीए दिसतोय ना, तर हा मला सांगा, जर मी टीएचा कन्सेप्ट घेतला तर व्हर्टिकली जायला पाहिजे का होरिझॉन्टलचा कन्सेप्ट वापरायला पाहिजे? मी या ठिकाणी व्हर्टिकलचा कन्सेप्ट वापरतो. काय वापरतो? बरं, का बरं व्हर्टिकलचा वापरतो सांगा, दिमाग लावायचा. कारण की व्हर्टिकलचा कन्सेप्ट वापरला तर याला इनिशियल वेलॉसिटी आहे कोणती, दॅट इज युआय. कोणती आहे? युआय. आणि ज्यावेळी तो या पोझिशनला पोहोचेल म्हणजे हायेस्ट पोझिशनला पोहोचेल त्यावेळची त्याची फायनल वेलॉसिटी फॉर व्हर्टिकल किती बनेल? 0. आपण बघितलं डायग्राम, हे दांड्या जे होते वरती वरती असताना कमी कमी होत गेले, दांड्या खालती येताना वाढत गेले होते. आठवते का सगळ्यांना? म्हणून आपण या ठिकाणी व्हर्टिकलचा कन्सेप्ट घेतो ना. व्हर्टिकलच्या कन्सेप्ट मध्ये सगळ्यांना माहिती आहे कायनेमॅटिक इक्वेशन लागत असतो, लागत. आणि या ठिकाणी सगळ्यांनी सांगा कायनेमॅटिक्सचा कोणता इक्वेशन लागेल, फर्स्ट, सेकंड की थर्ड? ज्यामध्ये टाइम काढता आलं पाहिजे तर टाइम साठीचा कायनेमॅटिक इक्वेशन फर्स्ट, सेकंड की थर्ड? फर्स्ट सुद्धा लागू शकतो. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. सगळ्यात सोपा विषय आहे, वापरता यावा लागेल. तुम्ही म्हणता तर मी वापरतो. बोला, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. छान, सुंदर आणि बढिया. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. तर मला सांगा एच्या ठिकाणी काय वापरावं लागेल? जी. व्हर्टिकलचा कन्सेप्ट घेतल्या कारणास्तव मी या ठिकाणी काय लिहिणार? व्ही वाय यू वाय. जी च्या ठिकाणी काहीच लिहिणार नाही. बरोबर आहे. तर मला सांगा व्ही वाय म्हणजे फायनल वेलॉसिटी. टाइम ऑफ असेंटच्या वेळी या पोझिशनला किती वेलॉसिटी फायनल मध्ये बनणार रे व्हर्टिकलची? 0 बनेल. काय बनेल? यू वाय ची व्हॅल्यू सांगा किती आहे इनिशियल वेलॉसिटी व्हर्टिकल साठी? सगळ्यांनी बघून सांगायचं पटकन. हा, काय दिसत आहे? यू साइन ऑफ थिटा दिसतो आहे. बरोबर आहे. काय जी ची व्हॅल्यू मायनस जी घ्यावं लागेल बाबांनो. का मी टी ला टीए म्हणूया, टी ला टीए म्हणूया, चालेल का? ज्या ज्या गोष्टी हे सगळे लिहिलेल्या आहेत, हे सगळ्या गोष्टी जर पुटअप केल्या तर तुम्हाला मिळतो आहे काय? 0 इज इक्वल टू दॅट यू साइन थिटा. बोलत चला, मायनस जी इंटू टी ए. चालेल का? मग हे मागेनच इकडे घेऊन या, दॅट इज जी इंटू टी ए इज इक्वल टू यू साइन थिटा. चालेल का? मला काय पाहिजे आहे? टी ए इज इक्वल टू यू साइन थिटा बाय जी. हाच बनलेला काय आहे? टाइम ऑफ असेंट, जे कोणावर डिपेंड करतो? इनिशियल वेलॉसिटी आणि कोण? थिटा. जी तर व्हॅल्यू आपली काय आहे? कॉन्स्टंट आहे. समजलं सगळ्यांना? छान सर, जबरदस्त, बढिया. आता आम्हाला टाइम ऑफ का काढायचा? फ्लाइट काढायचा आहे. सो व्हॉट इज द टाइम ऑफ फ्लाइट? बेसिकली द टोटल टाइम रिक्वायर्ड, द टोटल टाइम रिक्वायर्ड इन प्रोजेक्टाईल फ्रॉम द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. काय म्हटलं? द टोटल टाइम रिक्वायर्ड फॉर द टोटल प्रोजेक्टाईल और कम्प्लीट प्रोजेक्टाईल फ्रॉम द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. प्रोजेक्शनच्या पॉइंट पासून कम्प्लीट प्रोजेक्टाईल होण्यासाठी जो लागलेला टाइम आहे त्याला आपण काय म्हणतो? टाइम ऑफ फ्लाइट म्हणतो. म्हणजे पूर्ण टाइम आपण काय काढला? अर्धाच टाइम काढला. हे कळलं का? आता मला सांगा कॅपिटल टी साठी आपण एक काम करूया बाळांनो. काय करता येईल? मी इक्वेशन हा इक्वेशन वापरू शकतो. वापरता येईल का याच्यात टी येऊ शकते का? येऊ शकेल का? विचार करा. कॅपिटल टी आला पाहिजे. येऊ शकेल का? बरं, कशामध्ये कॅपिटल टी वापरू शकता? डिस्प्लेसमेंटचा इक्वेशन, सेकंड इक्वेशन जमेल का? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ. कळलं का सगळ्यांना? वापरू शकू आपण. तर मी एक काम करू, या ठिकाणी कायनेमॅटिक्सचा बघा, याच्यामध्ये टाइमचा फॅक्टर नाही तर हा इक्वेशन वापरता येणार नाही. एक तर फर्स्ट वापरा किंवा आपण सेकंड वापरू शकतो. काय वापरता येईल बोला? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ओके सर, नो दिक्कत, नो प्रॉब्लेम. चला लवकर सांगा सर काय करता येईल. आता हा व्हर्टिकलचा कन्सेप्ट घेतोय. कोणता? सर कायनेमॅटिक इक्वेशन वापरल्याबरोबर डोक्यात तुमचं काय यायला पाहिजे? व्हर्टिकल का होरिझॉन्टल? बोलत चलायचा, व्हर्टिकल की होरिझॉन्टल? व्हर्टिकल आहे तर मला सांगा ऑब्जेक्ट इथून निघाला आणि खाली पोहोचला तर याचा डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किती होईल रे? आर होईल, एच होईल का 0 होईल? बाळांनो ऑब्जेक्ट व्हर्टिकली बघायचं. इथून निघाला आणि इथं पोहोचला म्हणजे खालून निघाला ना खालीच पोहोचला तर व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती? 0. बरोबर आहे. इनिशियल वेलॉसिटी म्हणजे इथं आपल्याला वाय 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 लिहावं लागेल. आणि युवाय ची व्हॅल्यू काय लिहितो आपण व्हर्टिकली सांगा? यू साइन थिटा. व्हेरी गुड. टी ला काय लिहितो रे बाबा आपण? कॅपिटल टी लिहिणार आहोत. अरे हो का नाही? आणि जी ला काय लिहिणार आहोत? सॉरी, ऍक्सेलरेशनला काय लिहिणार आहोत? मायनस जी.
वरती चालला ऑब्जेक्ट, व्हेलॉसिटी काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. खाली येताना वाढत जाईल. तो प्रश्न नंतरचा, पण आपण जेव्हा फेकतो त्यावेळी व्हेलॉसिटी काय होत चालली आहे, डिक्रीज. मग मला सांगा 0 इज इक्वल टू यू साइन, बोला चला. हा, साइन थिटा टी ची व्हॅल्यूला काय लिहिणार, बोला, तुम्ही बोलाल तर मी लिहितो, नाही तर मी लिहिणार नाही. बोला, कॅपिटल टी देन काय लिहिणार, मायनस 1/2 कॅपिटल टी स्क्वेअर. चालेल का. मग मायनस जी टी स्क्वेअर इकडे घेऊन या वाढानो, काय बनेल बोला, बोला, हाफ जी टी स्क्वेअर इक्वल टू इकडे काय उरला, यू साइन थिटा. काय उरलाय, बरं. त्याच्यानंतर काय करता येईल सांगा, आणि आणखी काय उरलाय का, या ठिकाणी काय उरला, इंटू टी. या टीला गेट आन्सर. मग मला सांगा टी उरलेला आहे इज इक्वल टू 2 तिकडे घेऊन जा, ट्वाइस यू साइन थिटा डिवायडेड बाय जी खाली येणार. अरे झालं का, अरे बनलाय का इक्वेशन. ओके, तर टोटल टाइम किती लागतो आहे, ट्वाइस यू साइन थिटा बाय जी. सगळ्यांना कळलं. आता सर माझ्याकडे टाइम ऑफ असेंट आहे, टोटल टाइम आहे, मला टाइम ऑफ डिसेंट काढता येईल का, अरे काढता येईल का. अरे टोटल टाइम लागलं कॅपिटल टी, यातला टीए लागलं, मला माहित आहे यू साइन थिटा बाय जी. मग याच्यातून काय करेल, टोटल टाइम मधून टीए जर काढलं तर टीडी मिळेल का. मग मी असं लिहू का सांगा, टीडी इज इक्वल टू कॅपिटल टी मायनस टीए. अरे कळत आहे मला. सांगा टी ची व्हॅल्यू ट्वाइस यू साइन थिटा बाय जी मायनस यू साइन थिटा बाय जी. कॉमन काय निघतो सांगा, यू साइन थिटा बाय जी कॉमन निघला, ब्रॅकेटमध्ये 2/. मग याचा आन्सर काय येणार, यू साइन थिटा बाय जी येणार. 2 - 1 इज 1. तर टाइम ऑफ डिसेंट ची व्हॅल्यू काय आलेली आहे, ट्वाइस यू साइन थिटा बाय जी. टीए ची व्हॅल्यू काय आली, यू साइन थिटा बाय जी. टीडी ची व्हॅल्यू काय आली, यू साइन थिटा बाय जी. याचाच अर्थ काय, टीए इज इक्वल टू काय लिहिणार मी, म्हणजेच काय स्टेटमेंट वापरणार, टाइम ऑफ असेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट. याचाच अर्थ कॅपिटल टी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ टीए. बरोबर आहे, स्मॉल टीए और ट्वाइस ऑफ टीडी म्हणता येईल का. अरे कळलं का, किती सुंदर क्वेश्चन, किती जबरदस्त डेरिवेशन बनला, किती इझिली निघालाय. कन्सेप्ट जर समजला व्हर्टिकलचा वापराचा का हॉरिझॉन्टलचा वापराचा, तुमचे कन्सेप्ट जे आहेत क्लिअर होऊन जातील ना, तुमचा डेरिवेशन इझिली निघून जाईल. कळलाय सगळ्यांना. चला समोरच्या कार्यक्रमाला आपण चालू करूया. समोरचा कार्यक्रम काय म्हणतो आहे, अरे समोरचा कार्यक्रम काय म्हणतोय, काय काढायचा बाळांनो आपल्याला, बोला बोला बोला. हा हा हा, काय दिसतोय, आर काढायचा, आर. अरे काय काढायचं, आर काढता येईल. सेकंड नंबरचा कन्सेप्ट काय येणार, दॅट इज हॉरिझॉन्टल रेंज. काय म्हणणार आहे आपण याला, हॉरिझॉन्टल. अरे सुंदर छान आणि बढिया, बोले चला, सुंदर छान आणि व्हेरी गुड. आता सांगा रेंज काढायचा कोणता कन्सेप्ट वापरायला पाहिजे, हॉरिझॉन्टल. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट ज्यावेळी मी कन्सेप्ट डोक्यात आणलं, मला सांगा कायनॅमॅटिक इक्वेशन वापरता येईल का रे. अरे कारण की त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन असतो का. अरे ऍक्सेलरेशन नसेल तर मला सांगा तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठला काय जी न कुठला काय टी न कुठला काय 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 येणार नाही. कळलं का सगळ्यांना. मग आता सांगा हॉरिझॉन्टल जर रेंज काढायची असेल, पण हॉरिझॉन्टल रेंज बाकीच्या थीटावर सुद्धा डिपेंड करतोय, करतो की नाही करत. अरे तुमच्या इनिशियल व्हेलॉसिटी यू वर डिपेंड करतोय, करतो की नाही करत. जेवढा यू जास्ती तेवढा तुमचा काय होईल, रेंज जास्ती. बरोबर आहे का. मग मी एक काम करतो, सर मला हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय, एक्स. हा एक्स कुठं बघितलाय तुम्ही, अरे हा एक्स कुठं बघितलाय तुम्ही, कोणता आहे हा, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. मी विचार केला का बरं तो वापरायला पाहिजे, कारण की त्या ठिकाणी काय दिसतो, एक्स दिसतोय. हा असा एक इक्वेशन आहे जो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलला जोडतो. काय करतो, आणि आपण आतापर्यंत कशाचे काम केले, तोडण्याचे. तो काय करतोय, जोडण्याचा. तर बघा आता या ठिकाणी इक्वेशन y इज इक्वल टू हा एक्स टॅन थीटा मायनस बोला एक्स स्क्वेअर जी बाय ट्वाइस यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. सर ओके, आपण हॉरिझॉन्टल काढणार आहोत ना. मग मला सांगा हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट वाय ची व्हॅल्यू किती होते रे बाबा. हॉरिझॉन्टल मध्ये बघा येथून गेला आणि खाली आला, व खालूनच निघला ना, खालीच जर आला असेल तर वाय ची व्हॅल्यू किती. एकदम जबरदस्त छान आणि एकदम जबरदस्त छान आणि व्हेरी गुड. चला व्हॅल्यू टाका मग या ठिकाणी पटापट टाकता येणार का. चला काय बनते वाय ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू बोला आर टॅन थीटा मायनस आर स्क्वेअर जी बाय ट्वाइस यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. व्हेरी गुड. मायनस टर्म इकडे घेऊन या, का बनेल आर स्क्वेअर बोला चला जी बाय ट्वाइस यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आर टॅन थीटा.
आर आणि आर. ओके, चला काय काढायचा मला? एक आर उरलेला आहे, बाकीचं टर्म तिकडे घेऊन जा, जी खाली घेऊन या. का म्हणते आर इज इक्वल टू टॅन थिटा इंटू ट्वाईस यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा बाय. ओके सर, याला सोडवायचं कसं? टॅनला आपण नेहमी का लिहित असतो? साइन थिटा बाय कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा इंटू ट्वाईस यू स्क्वेअर बाय जी. कॉस स्क्वेअर थिटा ने कॉस थिटा गेट. काय मी या इक्वेशनला असं लिहू शकतो का रे बाबा? बोला. आर इज इक्वल टू काय लिहिता येणार? मी असं लिहितो, दॅट इज यू स्क्वेअर लिहून घेतो, ब्रॅकेट मध्ये 2 टाकतो. चालेल का? काय प्रॉब्लेम? उरलेलं कोण आहे? पटपट सांगायचं. साइन थिटा इंटू कॉस थिटा. व्हेरी गुड सर. डिवायडेड बाय उरलेला खाली कोण आहे? ओके, सो देअरफॉर आर ची व्हॅल्यू बनणार यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. सर काय आहे हे? तर लक्षात ठेवायचं, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू साइन 2 थिटा होत असते. लक्षात ठेवायचं. कळलं का? ओके, ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना माहित असेल अशा प्रकारचा कार्यक्रम होत असतो. कळलं? सो आर ची व्हॅल्यू किती बनलेली आहे सांगा? यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. ओके सर, आता तुम्हाला एक सिंपलचा प्रश्न विचारतो. तुम्हाला समजा 6 मारायचा आहे, तुम्ही मस्त जोर भरून मारता, बॉल वरती जाईल, खाली पडणार, कॅच होऊन जाऊ शकतं, चान्सेस 6 जाईल का? तुम्ही जर थोडंसं अँगल कमी केले, मारले, तो का होईल? जाणार आणि कुठे जाऊन टिप्पा पडेल? तुमच्या बाउंड्रीच्या आधीच. बरोबर आहे. एक ऑप्टिमम अँगल असला पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा आर ची व्हॅल्यू का होईल? मॅक्झिमम होईल. का होईल? मग हा थिटा किती असला पाहिजे? मानून चला, मी या ठिकाणी बडानो एक लक्ष द्यायचं. इथून समजा आपण काय केलं, या ठिकाणी इथून एक आपण तोफ घेतलेली आहे, दिसतं सगळ्यांना. या तोफ वरून आपण समजा गोळीबार करत आहोत. ठीक आहे, हे तुमचा कोण आहे? ग्राउंड आहे. इथं तुमचा ऑब्जेक्ट आहे, समजा इथं पडत आहे. समजा मी अँगल समजा वाढवला आणि याच्यात पूर्ण फुल मॅक्झिमम पोटेन्शियलला आपण फायर केलं आणि यावेळी मला सांगा हा इथं पडेल. सेम वेलॉसिटी, इथं पण वेलॉसिटी कशी आहे? यू. इथं पण कशी आहे? यू. थोडासा अँगल जर मी कमी केला, असा ठेवला अँगल, दिसतंय का सगळ्यांना? इथं जर ठेवला अँगल तर तो का होईल? असा जाईल ना, असा पडेल. कळत आहे? तर एक असा एक तुम्हाला अँगल मिळतो ज्यावेळी तुम्हाला आर जो आहे हा आर ची व्हॅल्यू आर मॅक्स मिळेल. काय मिळेल? आर मॅक्स. सर हा अँगल किती असला पाहिजे? म्हणजे तुम्हाला जर 6 मारायचा असेल तर तुमच्या बॉल येणाऱ्या बॉल सोबत तुमचा अँगल होरिझॉन्टल सोबत किती असला पाहिजे? हा महत्वाचा मुद्दा आहे. तर लक्ष द्या, या ठिकाणी प्रत्येक केसमध्ये इनिशियल वेलॉसिटी किती घेतली आहे? सेमच घेतलेली आहे. किती आहे? यू. इथं पण यू दिसतोय, दिसताय? तर बाळांनो लक्षात ठेवायचं, या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू, साइन थिटाची व्हॅल्यू, साइनची सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती असतं? 1 असते. कोणती असते? सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती असते? 0. आपण सगळ्यांनी लॉग टेबल शिकलेला आहोत, सगळ्यांना माहिती आहे. काय शिकलो आपण लॉग मध्ये? सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंवा सगळ्यांना हे तर माहित आहे, ट्रिग्नोमेट्री साइन 91 आणि साइन 0 हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे साइनची सगळ्यात मोठी व्हॅल्यू 1 असतं आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू 0. याच्या मध्ये सगळ्याच गोष्टी असतात. जसं साइन 30 ची व्हॅल्यू किती बनते? साइन 30 1/2. 1/2 इज व्हॉट? दॅट इज 0.5, अर्धी. कळलं का? जसा जसा अँगल वाढवत जाल तशी अँगल साइनची व्हॅल्यू काय होत जाते? वाढत जातं. बरोबर आहे. मग मला सांगा, या ठिकाणी साइनला 1 बनवासाठी अँगल किती असला पाहिजे? 90. हा 90 तेव्हा बनेल कारण की इथे तर 2 आहे. इथे अँगल हा किती असला पाहिजे? थिटा 45. किती असला पाहिजे? तर याचाच अर्थ बाळांनो असा की फॉर मॅक्झिमम रेंज, काय लिहिला मी? फॉर मॅक्झिमम रेंज. हा पटकन सांगायचा, फॉर मॅक्झिमम रेंज थिटा शुड बी 45 डिग्री. एक्झॅक्टली 45 जर डिग्री असेल तर त्यावेळी तुमचा रेंज हा काय असेल? मॅक्झिमम असेल. कसा असेल? मग टाका व्हॅल्यू, तुम्हाला आर मॅक्स मिळणार बेटा. आर मॅक्स ची व्हॅल्यू काय बनेल? यू स्क्वेअर बाय जी बनेल. नाही बनेल? अरे साइन तुम्ही 45 इथं टाकल्याबरोबर साइन 45 इंटू 2 इज हाऊ मच? 90. साइन 90 ची व्हॅल्यू किती बनणार? 1 इंटू यू स्क्वेअर बाय जी इज यू स्क्वेअर बाय. हा समजा मी न्यूमेरिकल्स घेताना, क्वेश्चन घेताना तुम्हाला असं म्हटलं क्वेश्चन वाल्यांनी आर मॅक्स काढून दाखवा, संपला विषय. सध्या सरळ सरळ काय येणार? फॉर्म्युला यू स्क्वेअर बाय जी. डोक्यात बिलकुल फिक्स झालेलं पाहिजे. काय झालं पाहिजे? हा म्हणजे याचा अर्थ इथून समजा ऑब्जेक्ट घेतले, हा असेल 30 डिग्री असं येणार ऑब्जेक्ट. कळलं का? हा असेल किती डिग्री? 45 डिग्री. ऑब्जेक्ट असं येणार. ऑब्जेक्ट किती असेल? अँगल किती असेल? 60 डिग्री. ऑब्जेक्ट असं पडणार. कळलं का? हा कोणता वाला आहे? 45 डिग्री वाला. हा कोणता आहे? 60 डिग्री वाला. हा कोणता आहे?
म्हणजे तुम्ही जास्त अँगलवर समजा प्रोजेक्ट केले तरी काही फरक नाही पडणार आहे, कमीवर केले तरी जास्त काही फरक पडणार नाही. किती अँगल पाहिजे? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक्झॅक्टली कमी वेलॉसिटीमध्ये किंवा सेम वेलॉसिटीनं जर तुमचा हिट बसत असेल तर एक्झॅक्टली अँगल जर समजा किती येत असेल 45 डिग्री, तर तो काय होणार? मग मला सांगा, तुम्हाला एक माहित आहे कोण तो आपण जॅव्हलाईन फेकलेला व्यक्ती ज्याला काय मिळालेलं आहे, गोल्ड मेडल मिळालं कुठे ऑलिम्पिकला, त्यांचं नाव काय? यस, मिस्टर नीरज चोप्रा. याचा अर्थ त्याला मॅक्झिमम रेंजवर समजा त्याचा भाला जर पोहोचवायचा असेल तर त्याच्या हाताचा अँगल होरिझॉन्टल सोबत किती बनायला पाहिजे? म्हणजे याचा अर्थ ते जे प्रॅक्टिस करतायत ते याच्यासाठीच करतायत. बघा, ताकदीचा भरोश्यावर नाही आहे. टेक्नॉलॉजी आहे तिथं. काय आहे टेक्नॉलॉजी? त्या टेक्निकच्या मधात कितीचा अँगल बनवण्याचा प्रयत्नात राहतात ते नेहमी. म्हणजे समजा ऐन दिवशी ज्या दिवशी तो फेकणार आहे अँगल समजा 44 अँगल बनवत असेल, 43चा अँगल बनवत असेल, तर रेंज का होईल? तेवढी येणार नाही जेवढी त्याला पाहिजे आहे. तर प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस कशासाठी चालली? अँगल किती बनवायला? 45 बनवायला. कळत आहे सगळ्यांना? अरे वा वा, सुंदर सर, छान. म्हणजे आपल्याला बनलेला फॉर्म्युला. ठीक आहे. कोणाचा? आरचं. कळलं का? आता शेवटचा राहतो मुद्दा, तो म्हणजे कोणता बाळांनो? बोला. अरे कोणता मुद्दा राहिला? कोण राहिला आता सांगा? एच काय राहिलाय? दॅट इज मॅक्झिमम हाईट. काय राहिलाय? मॅक्झिमम हाईट. ठीक आहे. आता सांगा बाळांनो, मॅक्झिमम हाईटचा हा कोणता कॉन्सेप्ट आला? व्हर्टिकलचाच कॉन्सेप्ट आला. अरे मॅक्झिमम हाईट म्हणजे काय आहे सांगा? व्हर्टिकल डिस्टन्स. आणि व्हर्टिकल डिस्टन्स समजा घ्यायचं असेल तर मला सांगा बाळांनो, पटकन या ठिकाणी केवढा पोर्शन तुम्हाला घ्यावा लागेल? एवढाच घ्यावा लागेल. आणि मला सांगा तुमचा या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी किती आहे बाबा व्हर्टिकल साठी? पटकन बोलायचं. यू आहे. काय आहे व्हर्टिकल? काय आहे? यू साइन थिटा. बेटा वेलॉसिटी तर तुमच्या हातात यू आहे, पण ग्रॅव्हिटीच्या हातात काय आहे? यू साइन थिटा नाही, यू कॉस थिटा आहे. कळलं का? तर कोण आहे तुमच्याकडे? यू साइन थिटा. या ठिकाणी पोहोचले असता मला सांगा पटकन, ह्या पोर्शनला इथं निघाली त्यावेळी व्हर्टिकल वेलॉसिटी किती होती रे बाबा? यू साइन थिटा. आणि या पोर्शनला किती झाली बोला? 0. किती झाली? अरे 0 होईल तेव्हाच खाली येणार ना. कळत आहे का? मग छान सुंदर आणि बढिया पद्धतीनं आपण काय करणार आहोत? इक्वेशन वापरणार. आणि इक्वेशन वापरून काय करणार आहोत? एच मॅक्स काढणार आहोत. काय काढणार आहोत? ओके सर, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. मला आता सांगा पटकन, कायनेमॅटिक वापरायला पाहिजे की नाही? मग कायनेमॅटिकचा कोणता इक्वेशन वापरायला पाहिजे ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट येणार? सेकंड वापरता येईल. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. पण त्या ठिकाणी 20 तर नाही आहे. जे सोपी होईल असा इक्वेशन त्याच्या सुद्धा काढता येणार, काय प्रॉब्लेम नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यामध्ये 0 बनून जाणार त्यावेळी काय होईल? इझिली आन्सर येईल. अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे. कळलं का सगळ्यांना? मग आता सांगा बडांनो पटकन, काय करता येणार? काय करणार? यस, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए. लिहून घेतला मी फॉर्म्युला. पटकन सांगा साइडनं काय? व्ही वाय यू ए एस. पटकन सांगा व्ही वाय ची व्हॅल्यू काय बनेल? व्हेरी गुड. यू वाय ची व्हॅल्यू काय बनेल? तुम्ही सांगा. चला मी लिहितो. हा, यू. मुख्य पोरांनी बोलणं चालू करा. ठीक आहे. ए वाय ची व्हॅल्यू किती? मायनस जी. एस वाय ची व्हॅल्यू किती? एच. काय म्हणणार? एच. एच मॅक्स म्हणा किंवा एच म्हणा, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. कळलं का? टाका या ठिकाणी धुमसर टाकून द्या व्हॅल्यू. काय बनणार? 0. ओम भट स्वाहा. काय बनेल? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. मायनस समोर घेऊन घेतला आपण. बोला ट्वाइस जी एच. आहा, मायनस टर्म इकडे घेऊन या. काय बनेल? ट्वाइस जी एच इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. वा वा वा, एच ची व्हॅल्यू बनली यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय ट्वाइस जी. ओ हो, आलेला आहे का सर? बघा कसं सगळे फॉर्म्युले एकसारखे दिसत आहेत. बघा सर, मला याची व्हॅल्यू मिळालेली आहे. किती आहे ती? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय ट्वाइस जी. मला या ठिकाणी आर ची व्हॅल्यू मिळालेली आहे सर. ती किती आहे? यू स्क्वेअर साइन टू थीटा बाय जी. कळलं का? थोडं वरती लिहू, नाही तर पार्ले जी व्हायचं. ठीक आहे. हा बोला. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन टू थीटा बाय जी. आणि त्याच्यानंतर आधी भेटलेला आहे कोणतं? कॅपिटल टी. किती आहे ती? ट्वाइस यू साइन थीटा बाय जी. कळलं का? अरे सगळे तर सरिता, बबिता, अनिता सारखं दिसत आहे. दिसतंय का नाही? ती नाही, हिला चूज करू, हिला चूज करू का हिला करू, असं झालं. म्हणजे एखादी समजा लग्नाच्या मंडळीच्यात गेला मुलगी बघायला,
ठीक आहे. आता जिला बघितलं होतं ती आता पोहे घेऊन आली, एक जण चाय घेऊन आली, एक जण पाणी घेऊन आली, आणि पोरगा झाला कन्फ्यूज, हे चांगली तेही चांगली तेही चांगली. बाबाकडे बघते पोरगा, मायकडे बघते, कोणाला चूज करू समजत नाही, कारण की सगळे कसे दिसताय. आणि मग म्हणते मुलगी ही आहे लग्नाची का ती आहे. असं होते कधी कधी, माहित आहे का. कधी कधी दोन लोक जातात तर कन्फ्युजन होते. म्हणजे मुलगा आणि मुलाचा भाऊ जेव्हा जाते तर हा आहे का तो आहे. अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे. मी घेऊन गेलो तिकडे सासूरवाडीमध्ये, माझ्यासोबत एक होता माझा कानटोपरा. तर पहिले आमची सासू जीवनात पहिल्यांदा मला बघितली, मुलीनं सांगून ठेवला तर मी याच्याशीच लग्न करणार बरं का. आता फोटोत बघितली, फोटोमध्ये फोटो दाखवला बारीकवाला. मग मी थोडासा वजन वाढवला होता तेवढ्या दिवसात. जर आपण वजन वाढला पाहिजे, वजन पडला पाहिजे. माझ्यासोबत आला बारीकवाला. चेहरा माझ्या म्हणजे फोटोतला चेहरा माझ्यासारखा दिसताय पण बॉडी पोरासारखी दिसताय. आमची सासू कन्फ्यूज, हा आहे का तो आहे. तिकडे अंदर जाऊन विचारते दोन पैकी कोण आहे. तर जेव्हा असं होते त्यावेळी प्रॉब्लेम होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवायचं. बघा, फॉर्म्युले तीनही कसे आहे दिसायला, सारखे सुरखे सेम दिसतायत. आपल्या क्लासमध्ये कोण आहे जुडवे? हा, माही आणि स्वरा. पण त्यांना दोघांमध्ये दिसण्यामध्ये जमीन आसमानचा काय आहे फरक आहे, कळलं का. याच्यात बायोलॉजिकलचा काहीतरी नियम लागतो ना कोणता, तो वाला. हा, ते लागलेलं नाही यांच्यात. ते दोघे वेगळे वेगळे दिसतात आणि बसतात ते वेगळे, तर समजून येते की याची मैत्रीण ती आहे, याची मैत्रीण ती आहे, कळलं का. पण इथं तसं नाही आहे. सगळं काय दिसतंय सेम. अरे 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 बघा काय दिसतंय. ट्वाइस यू साइन थीटा बाय जी, यू स्क्वेअर साइन टू थीटा बाय जी, आणि यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय जी. अरे अरे बापरे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला पाठ करावा लागेल, हे व्यवस्थित डोक्यात फिट करून ठेवावं लागेल, कळलं का सगळ्यांना. आणि टीए किंवा टीडी ची व्हॅल्यू याच्याच काय करायचं, अर्धी करायची, कळलं सगळ्यांना. आता समजा मानून चला मी थीटाची व्हॅल्यू 45 घेतला, आपल्याला रेंज किती मिळतं, मॅक्सिमम मिळतं. आर ची व्हॅल्यू काय झाली, आर मॅक्स झाली. आर ची व्हॅल्यू काय झाली, आर मॅक्स झाली. दॅट आर बिकम्स आर मॅक्स whenever the angle is equals to how much, 45 degree. If suppose the theta is angle 45 degree, so what will happen with the h? So we can establish the relation in between r max and h. Are you getting my point? काय म्हटलं मी, समजा मी थीटाची व्हॅल्यू समजा 45 डिग्री टाकली तर आर ची व्हॅल्यू आर मॅक्स होणार, पण याचा इम्पॅक्ट बाकीच्या क्वांटिटीवर पडणार ना. मग मला सांगा, थीटाची व्हॅल्यू तर 45 टाकली तर थीटा इज इक्वल्स टू 45 डिग्री. बोला एच ची व्हॅल्यू काय बनणार, बोला. यू स्क्वेअर साइन थीटाचा होल स्क्वेअर लिहिता येणार का, नाही लिहिता. साइन स्क्वेअर थीटा म्हणजे साइन थीटा होल स्क्वेअर, नाही. मग इथं किती व्हॅल्यू टाकणार तुम्ही, 45 डिग्री. ओके, डिवायडेड बाय ट्वाइस जी. बोला बाळांनो, यू स्क्वेअर साइन 45 इज 1 बाय √2. 1 बाय √2 चा स्क्वेअर इज 1 बाय 2 बाय ट्वाइस जी. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला जातो, काय घेणार, हा 2 खाली जाणार, तर 2 × 2 इज that is u square by 4g, but u square by g is what, r max. काय आहे, r max. याचाच अर्थ पटकन सांगायचं, h is equals to r max by 4. काय बनला, म्हणजेच r max is equals to 4 into h. म्हणजेच रेंज ज्यावेळी 40 मीटरची असेल त्यावेळी हाईट किती असेल, किती असेल, हाईट किती असेल. रेंज जेव्हा 40 मीटरची असेल तर हाईट त्याच्या काय असेल, डिवाइडेड बाय 4, तर 10 मीटर असेल. मी तुम्हाला असं म्हटलं की समजा हाईट हे 15 मीटरची आहे, तर आर मॅक्स किती राहणार. आर मॅक्सचा शब्द वापरला मी, त्यावेळी किती असेल, 60. किती असेल, 60 मिसेल. समजलं कसं. तर हा बनला रिलेशन. तर तुम्हाला काय गोष्टी कळाले, आपण या ठिकाणी किती डेरिव्हेशन घेतले बाळांनो, 3 डेरिव्हेशन. कोणाचा डेरिव्हेशन घेतलेला आहे, एक घेतला आहे टाइम ऑफ असेंट, टाइम ऑफ डिसेंट, टाइम ऑफ फ्लाइट. देन घेतलाय काय, हॉरिझॉन्टल रेंज. आणि तिसरा घेतलेला आहे काय, कळलं सगळ्यांना, सुंदर छान आणि बढिया. आता समजा याच्यामध्ये मी तुम्हाला इन केस अँगल दिला आहे, यू दिला आहे, आणि म्हटलं की आर काढता येणार. अरे काढता येईल का. मग मला सांगा, एक सिंपलचा क्वेश्चन मी असा देतो की या ठिकाणी समजा आपल्याला बाळांनो यू ची व्हॅल्यू दिली आहे 20 मीटर पर सेकंड. किती दिली आहे यू ची व्हॅल्यू, 20 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आणि समजा या ठिकाणी मानून चला यू ची व्हॅल्यू दिली आहे, आपण एक काम करू, 20 √2 मीटर पर सेकंड. आणि थीटाची व्हॅल्यू दिली आहे बाळांनो किती, 45 डिग्री. मला म्हटलं टाइम ऑफ फ्लाइट काढा, तर काढता येणार का. अरे काढता येईल का, पटकन सांगा. मग काय बनेल सांगा. दॅट इज कॅपिटल टी इज इक्वल्स टू ट्वाइस यू साइन थीटा बाय जी. पटकन सांगा. 2 × यू. यू ची व्हॅल्यू किती रे बाबा, 20 √2 × साइन 45 डिग्री.
1/√2 डिवायडेड बाय जी. जी म्हणजे किती? 10. √2 गेट 10 टू जा 2 टू जा काय लागेल? 4 सेकंड लागेल. काय लागेल? कळलं सगळ्यांना? सिमिलरली तुम्हाला काय काढता येईल? रेंज काढता येईल. काय काढता येईल सांगा? काय म्हणणार रेंज बाळांनो? सीधा सीधा आर मॅक्स ची व्हॅल्यू येणार का? अँगल किती घेतलेली आहे? 45 डिग्री घेतली आहे. सरळ सरळ फक्त कशाची व्हॅल्यू टाकावी लागेल? यू स्क्वेअर. तर बोला काय बनेल मग? समजा मी आर ची व्हॅल्यू काढायला गेलो तर आर ची व्हॅल्यू किती बनणार? दॅट यू स्क्वेअर बाय जी. याला काय लिहायला लागेल? आर मॅक्स, कारण की अँगल किती आहे? 45 डिग्री. दिसतोय का? यू स्क्वेअर म्हणजे किती? 20 चा स्क्वेअर म्हणजे किती रे बाबांनो? 400. √2 चा स्क्वेअर किती बनेल? 2 डिवाइड बाय जी ची व्हॅल्यू किती? 0 गेट 42 जा 80. 42 जा. आणि हा जर 80 बनत असेल तर एच ची व्हॅल्यू किती? मला वाटते 20. एच ची व्हॅल्यू किती? 20. किती सोपं झालं. अरे कळतं का? किती सोपं आहे. बघायला कसं वाटतं अरे बापरे किती किचकट आहे, पण आहे का? आहे का नाही सोपं? एकदा लिहून काढा, तुम्हाला ते डोक्यात फिटच होऊन जाणार. म्हणून मी पहिलेच सांगितलं का एकदा जर मी प्रोजेक्टाईल मोशन शिकवलं तुम्हाला एवढं सोपी वाटेल, तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरजच पडणार. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल माय लॉर्ड. थँक यू व्हेरी मच. आय रेस्ट माय केस.